नमस्कार. आज आपण एका स्रोतावर आधारित चर्चा करणार आहोत, ज्यात स्वामी समर्थांच्या एका प्रसिद्ध चमत्काराचा उल्लेख आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीत एका विशिष्ट प्रसंगाचं वर्णन आहे. हो, आणि ही माहिती फक्त त्या घटनेबद्दल नाही, तर त्यावेळचं वातावरण कसं होतं, लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, यावर पण थोडा प्रकाश टाकते. गोष्ट अशी आहे की एकदा एक चालू न शकणारी दिव्यांग व्यक्ती स्वामींकडे आली होती. ही गोष्ट खूप ठिकाणी सांगितली जाते. बरोबर, म्हणजे जी व्यक्ती कदाचित अनेक वर्षांपासून चालू शकत नव्हती, परावलंबी होती. हो, आणि ती व्यक्ती मोठ्या आशेने स्वामी समर्थांकडे येते. म्हणजे विचार करा किती गर्दी असेल तिथे. हो ना, स्रोत पण सांगतो की तिथे बरीच गर्दी होती, लोक आपापल्या अडचणी घेऊन आलेले. आणि त्यातूनच ही व्यक्ती कदाचित इतरांच्या मदतीने स्वामींपर्यंत पोचली असेल. आणि असं म्हटलं आहे की तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, शेवटची आशा दिसत होती. तिने काही बोलून दाखवलं नाही म्हणे. फक्त स्वामींसमोर येऊन उभी राहिली. अगदी. आणि मग तो क्षण येतो जो या कथेला एकदम खास बनवतो. स्वामींनी कोणती मोठी पूजा किंवा विधी नाही केला. नाही, काहीच नाही. त्यांनी फक्त तिच्याकडे पाहिलं, एक स्मित केलं आणि 2च शब्द बोलले, उठ, चाल. हो, किती सहज वाटतं हे, पण त्या शब्दांमागे केवढी शक्ती असेल. आणि मिळालेल्या वर्णनानुसार ती व्यक्ती खरोखरच लगेच चालू लागली. अगदी, म्हणजे जी व्यक्ती इतकी वर्ष चालू शकली नव्हती, ती क्षणात उभी राहिली आणि अडखळत का होईना, पण चालली. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठी अत्यंत आश्चर्यकारक होती. ते थक्क झाले असं म्हटले. हो, खूप मोठा धक्का बसला असेल त्यांना. स्रोत सांगतो की काही क्षण तर एकदम शांतता पसरली तिथे. आणि मग एकदम आश्चर्याचा, आनंदाचा कल्लोळ झाला. लोक अक्षरशः थक्क झाले होते असं वर्णन आहे. हे केवळ एक शारीरिक उपचार नव्हते, बरोबर? म्हणजे स्रोत याला फक्त एक मेडिकल मिरॅकल म्हणून बघतो का, की त्याचा अर्थ आणखी काही आहे? नाही, स्रोत याला केवळ शारीरिक घटना नाही मानत. हे स्वामींच्या आध्यात्मिक सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. अच्छा. त्यांची करुणा आणि मुख्य म्हणजे श्रद्धेची ताकद यातून दिसते असं म्हणतात. असं वर्णन आहे की स्वामींची आज्ञा म्हणजे फक्त शब्द नव्हते, तर ती एक सकारात्मक ऊर्जा होती. अच्छा, म्हणजे एक एनर्जी ट्रान्सफर सारखं? हो, एक प्रकारे, जिने त्या व्यक्तीच्या शरीरात आणि मनात बदल घडवला. स्रोत असं सूचित करतो की ही घटना म्हणजे अशक्यही शक्य होऊ शकतं याचं एक उदाहरण आहे. आणि लोकांची प्रतिक्रिया ती फक्त आश्चर्याची नव्हती, त्यात श्रद्धा पण वाढली असेल ना? नक्कीच. स्रोत हे नमूद करतं की या घटनेनंतर लोकांची स्वामींवरची श्रद्धा खूप वाढली. जी फक्त ऐकून होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. त्यामुळे ही घटना फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती. तिथे असलेल्या प्रत्येकासाठी तो एक महत्वाचा क्षण ठरला. म्हणजे स्वामी केवळ चमत्कार करणारे नाहीत, तर ते लोकांना आधार देणारे गुरु आहेत, ही भावना अजून घट्ट झाली. बरोबर, ती भावना यातून बळावली असं दिसतं. तर मिळालेल्या माहितीतून समोर येणारा हा अनुभव स्वामी समर्थांच्या प्रभावाचं एक उदाहरण म्हणून सांगितला जातो. एका साध्या आज्ञेने घडलेला किती मोठा बदल. हो, नक्कीच. आणि या निमित्ताने एक विचार मनात येतो, जो आजही महत्वाचा आहे असं वाटतं. कोणता विचार? की अशा ज्या कथा आहेत, मग त्या कोणत्याही परंपरेतील असोत, त्यांचं आकर्षण आजही कमी झालेलं नाहीये. या कथांमधला नेमका कोणता भाग लोकांना आजही जास्त भावतो? चमत्काराचा अनुभव की श्रद्धेतून मिळणारी शक्ती? किंवा मग एका मोठ्या शक्तीवरचा विश्वास? अगदी, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. लोकांना आजही काय आकर्षित करतं आणि त्यांच्यावर कशाचा प्रभाव पडतो, हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे.